सर पाहुणे समोर सर सर एक मिनिट हॅलो हा काय अरे यार तुम्ही ना हे मेणबत्तीचं हे तुम्ही बरोबर करत मेणबत्ती गळायला लागली. ठीक आहे ठेवा बघते मी मला हे तुमचं अजिबात आवडत आहे ठेवा फोन याच्यात हे गळतंय तिथे. अरे फुंकर का मारली तुम्ही? डोकं फिरवून आधीच मी चिडले तुम्ही आत अरे पण काय झालं? हाती ना टाकले यार. तुम्ही टकलं का म्हणतात मला? टकलं का म्हणतात मला तुम्ही? नाही माझे शब्द एकदम सटकले. पुन्हा टकला म्हणाला तुम्ही? नमस्कार समीर चौगुले. तुम्ही समीर चौगुले? येस. एक मिनिट. काय करता? अरे हा समीर चौगुले. अहो सर तुम्ही ना असं करत जाऊ नका सर. तुम्ही तुमची ओळख अशी लपवत जाऊ नका सर. मग खरी ओळख तर यात आहे चेहरा सर्वसामान्य आहे सर. नाही सर काय बापरे कसले आहात तुम्ही. हो ते आम्ही बघतो तुमचं जत्रेचे हास्य महाराष्ट्र. महाराष्ट्राची हास्य जत्रा असं नाव आहे. तेच ते हास्य जत्रा महाराष्ट्र. खूप सुंदर. आय नो. आणि तुमची पार्टनर बापरे जबरा ते विशाखा. अरे 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 काय टायमिंग सेन्स आहे त्या कोवळ्या पोरीचा. अरे अरे कोवळ्या अरे ढवळ्या पावळ्या मधली ढवळ्या आहे ती. ढवळ्या. कार्यक्रम कधी सुरू करायचा ते सांगा. लगेच आता लगेच. हे बघा आता हा बघा प्रमुख पाहुण्याचा बिल्ला बघा इकडे लावला. आता कार्यक्रम सुरू केला. या तुम्ही इथे बसा. इथे का? बसा या बसा तर शाबास बसलात तुम्ही. आता मी कार्यक्रमाला सुरुवात करते. सुस्वागतम. अरे बापरे पडदा द्या. कॉमेडी नट आल्यामुळे कॉमेडीच व्हायला लागली. पडदा द्या. पडदा बसा मी ओळख करून देते. बसा मंडळी. सुस्वागतम. बिब्बेवाडीच्या या आपल्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. आज आपलं मोठं भाग्य आहे की इमानदारीत काम करणारे समीर चौगुले इथे आलेले आहेत. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तर आपले प्रमुख पाहुणे तजदीबद्दल जरा क्षमस्व. एक मिनिट. हॅलो हा बोल रे. हो का? अरे मग ते यांचं काय करायचं? नाही हे आता आलेत ना घ्यायचं काय? अच्छा बर ठीक आहे हा बघते मी बघते. एक मिनिट सर जरा उठा ना. काय? जरा उठा ना. मी उठू? हा उठ ना जरा. सॉरी. काय झालं ते तरी? अरे काय झालं ते तरी सांगा ना. नमस्कार काय झालंय ते सर जरा तुम्ही जरा इथे विंगेत थांबा. विंगेत थांबा म्हणजे? ऍक्च्युली सर काय झालं माहितीये का या कार्यक्रमाला ना मोठे बॉलिवूड सुपरस्टार सुमित शेट्टी यांना बोलवलं होतं. सुमित शेट्टी? हा पण आमचे साहेब काय म्हणाले बॉलिवूड कलाकारांचं काही सांगता येत नाही ना एकदम. म्हणून ते म्हटले एखादा स्टँड बाय सेलिब्रिटी बोलून ठेवू. तुम्हाला बोलून ठेवलं. तुम्ही मला स्टँड बाय सेलिब्रिटी म्हणून कसं आहे आणि काय झालं नेमकं झालं तेच झालं बघा. गोंधळ झाला. त्या सुमित शेट्टींनी आता मला 20 मिनिटापूर्वी सांगितलं की मी येत नाहीये म्हणून मी तुम्हाला लगेच प्रमुख पाहुण्याचा असा बिला लावला आणि असं पुढे केलं. पण आता त्याचा 2 मिनिटात फोन आला की ते येत आहेत. मग आता मी कोण आहे? नाही ते इथे आले तरी तुम्हाला प्रमुख पाहुणा बघितला तर घोळ होईल सगळा म्हणून. पण मी प्रमुख कोण आहे की नाही आता? म्हणजे म्हणजे अगदीच असं नाही असं ठरलेलं नाही अजून. म्हणजे आहे मी हा म्हणजे बॉलिवूड स्टारचं काही सांगता येत ते सोड. मी आहे का नाही तुम्ही पाहुणा आहात सर. पाहुणे तसं
हे कसे 2 पाहुणे आहेत? हा पाहुणो असा पाहुणा असतो ना, तो नाही मग मी कसं पाहुणे आहे? सर. तुम्ही असे ते केविलवाणे पाहुणे अरे असतात. कुठली कॅटेगरी आहे? केविलवाणे पाहुणे असतात का कधी? ते असतात ना आपले खुर्चीत बसले केविलवाणे. ऍक्च्युली हे बरोबर नाही नाही म्हणजे. मान्य आहे मला, मी चुकीचं करते, सॉरी. पण म्हणजे मला ना हे मला खरंच मान्य नाही, मान्य आहे मला. I am sorry. सेलिब्रिटी म्हणून मला तुम्ही हा बरोबर आहे. सॉरी. थँक्यू सर. सर एक मिनिट. हा सर, हा बिलला जरा तुम्ही आतमध्ये टाका. कसं ते आले तर त्यांनी बघितलं तर मग वाट लागेल ना सर. तर मंडळी, गेली 5 वर्ष आपण इथे ज्येष्ठ कलाकारांना, दिग्गज कलाकारांना, सेलिब्रिटी लोकांना इथे बोलवत आहोत. गेल्याच वर्षी संजू फेम, गौरव मोरे इथे येऊन गेले. एक सेकंड, माझ्या आधी गौरव मोरे इथे येऊन गेला. सर आय एम सॉरी, तुम्ही त्यांची आणि स्वतःची बरोबरी करू नका सर. का? सॉरी सर, त्यांनी किती वाईट परफॉर्म केलं तरी 8 मार्क मिळतात सर. तुम्हाला तर मार्क पण मिळत नाहीत. अरे यार, अरे ती पद्धत आहे, तो मान आहे ते आमचा. मान बिन काय खोटं असतं हो सगळं ते. हो, मला फोटो सुद्धा मिळाले तो ते चांगले. फोटो काय जत्रेत कोणालाही मिळतात. ती बिचारी तुमच्या बरोबर नांगरणी करते, त्याच्यामुळे तुम्हाला अरे शहाणपणा करू नका. मग सर तुम्ही शहाणपणा करू नका तिचा, सांगून ठेवतोय. तिचा आगाऊपणा मला नका सांगू. Sorry. ती काय आहे ना, मला माहितीये. ओई मम्मा करत असते अरे दिवसभर. जाऊ दे मरती ती, जाऊ दे. खड्यात गेली ती, आपल्याला काय. तुम्ही शांत व्हा तिकडे. हा? मी पुढे माझं काय होणार ते हो एकदम. सांगते ना, सांग. तर मंडळी, थोड्याच वेळात आपल्या समोर येत आहेत सुमित. हॅलो, एक मिनिटात तसदी बदल. हॅलो. हा अरे काय तुम्ही पण ना. मग आता मी आतमध्ये घालवलं त्याला. असं तुम्ही कोंडी करता माझी, मग प्रॉब्लेम होतो माझा. बघ सर. काय सर काय? असे विंगेत का उभे असे रुसूबाई सारखे? अरे तुम्ही मला उभं केलं नाही ते विंगेत एडी आता. आहे मी, माझं काय. या तुम्ही आत या. अरे पण तुम्ही मला उभं केलं ना यार. नाही आता तुम्ही हे बघा, असा प्रमुख पाहुण्याचा बिल्ला आहे ना, असा शाबास असा बाहेर काढा. पण ते सुमित शेट्टी येणार होते ना, त्याचं काय? नाही येणार तो माणूस. मला ना म्हणून या बॉलिवूडवाल्यांचा राग येतो, तुम्हाला सांगते. एक तर यांच्या पियेना गाठा, त्यांना ऍडव्हान्स पैसे द्या, तरी हे वेळच्या वेळी येत नाहीत. मी सांगत होते आपल्या मराठी नटाला बोलूया, त्यांनी नकार फुली मारली त्याच्या पुढे. मग आता तुम्ही बघा कसे स्वतःच्या पैशाने इथपर्यंत आला, तिकीटाचे पैसे स्वतः खर्च करून आलात. हे मला मला मिळणारच ना ते पैसे. ते ऍडव्हान्स हे पण आहे, मानधन सुद्धा हो, माझं मिळणार, ठरलंय. मिळणार. म्हणजे मग आता मी आहे म्हणजे हो मी तुम्ही आता प्रमुख पाहुणे आहे. प्रमुख पाहुणे. हा, ठीक आहे. हा. मी आता तुमचं नाव घेते, तुम्ही विंगेत. हा, मग मी तसं बरं नाही होतं. हा, या. तर मंडळी, आता आपल्या समोर येत आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके समीर चौगुले. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांचं. मी सरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. या सर, या सर, या. कसं आहे, वाघिणीसारखं व्यक्तिमत्व असलेली मी हे सरांच्या हातात आता मेणबत्ती देत आहे आणि बदकासारखी उंची असलेले आपले सर दीप प्रज्वलन करत आहे. काय फालतूगिरी आहे तुमची. बदकासारखी उंची कशाला म्हणता तुम्ही? नाव घ्या ना, समीर चौगुले एवढा आहे ते. ती तुमची ती असते ना सोबतीन बरोबर पार्टनर, ती म्हणते ना तुम्हाला बदक बिदक. अरे खड्ड्यात गेली ती शाणी आहे मोठी. मी ते लिहितो म्हणून ती मोठी शहाणपणा करते तिथे जाऊन. सॉरी चिडू नका ना तुम्ही. ती खड्ड्यात गेली ते. ओ सर, पाहुणे समोर सर. एक मिनिट. हॅलो. हा काय? अरे यार तुम्ही ना हे मेणबत्तीचं हे तुम्ही बरोबर करत नाही. मेणबत्ती गळायला लागली. हा, बरं, ठीक आहे, थांबा जरा. बघते मी. मला हे तुमचं अजिबात आवडत आहे. ठेवा फोन. याच्यात हे गळतंय तिथे. अरे फुंकर का मारली तुम्ही? डोकं फिरवून आधीच मी चिडले. तुम्ही आत वा. अरे पण काय झालं? हाती ना टाकले यार. अरे तुम्ही टकलं का म्हणतात मला? नाही. टकलं का म्हणतात मला तुम्ही? नाही माझे शब्दच एकदम सटकले. अरे पुन्हा टकलं म्हणाला तुम्ही. खूप भारी, खूपच Thank you, भारी. thank खूप you. मजा आली. जाणून घेऊया सरपंचांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. सई. सम्या, काय बोलायचं आता. शब्द संपले, जुजबी संपले, सगळं संपलं. आता काहीतरी नवीन अस्त्र शोधून काढायला पाहिजे. जायचं का आपण स्टेजवर? चला. वा वा.